गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन आणि डायमेन्शनल ॲनालिसिस स्टडी केलं आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन स्टडी केलं आहे. डायमेन्शनचे 3 ॲप्लिकेशन आता त्यातलं पहिलं होतं ते म्हणजे टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. सेकंड ॲप्लिकेशन होतं टू चेक रिलेशन बिटवीन व्हेरियस फिजिकल क्वांटिटी. आणि थर्ड ॲप्लिकेशन होतं टू ऑप्टेन कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन एस आय अँड सी जी एस युनिट ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटी. ओके, तर हे 3 ॲप्लिकेशन आपल्याला जेई नीटसाठी आणि थेरीसाठी देखील इम्पॉर्टंट आहेत. आज आपण या टॉपिकचा नवीन पॉईंट चालू करतोय तो म्हणजे एरर ॲनालिसिस. ओके, मग आज आपल्याला स्टडी करायचे व्हॉट आर एरर्स, व्हॉट आर मिस्टेक्स, टाईप्स ऑफ एरर्स, त्यानंतर थेरॉटिकल ॲनालिसिस ऑफ एरर. हे सगळं ते आपल्याला स्टडी करायचं आहे. हा पार्ट जेई आणि नीटसाठी खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. हे थेरी जर तुम्हाला क्लिअर झाली तर ह्याच्यावर बेस्ड असणारे न्यूमरिकल्स तुम्हाला अगदी सिम्पल वेनं सॉल्व करता येतील. आणि एक लक्षात ठेवा, एररवर नीट आणि जेईला एक क्वेश्चन हमखास असतो. महाराष्ट्र सी ई टीला एरर ॲनालिसिसवर 2-2 क्वेश्चन येतात. जनरली यावर न्यूमरिकल विचारतात. मग ते न्यूमरिकल कसे सॉल्व करायचे ते आपण नंतर बघूयात. मग आता आपण पहिल्यांदा स्टार्ट करूयात मिस्टेक्स अँड एरर. आता वरवर बघायला गेलं तर एरर आणि मिस्टेक दोन्ही सेमच वाटतात. मराठीत सांगायचं म्हटलं तर मिस्टेक याचा अर्थ चूक आणि एरर याचा पण अर्थ चूक असाच होतो, पण त्याच्यामध्ये स्लाइट डिफरन्स आहे. ओके, एरर इज नथिंग बट अनसर्टन्टी इन मेजरमेंट ड्यू टू सम अननोन रिझन. ओके, एरर इज नथिंग बट अनसर्टन्टी इन अ रिझल्ट ड्यू टू सम अननोन रिझन. ओके, आपण फॉर एक्झाम्पल सपोज करा तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करताय इन ऑर्डर टू ऑब्टेन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मी तुम्हाला फॉर्म्युल्याची एक लिस्ट सेंड केली होती. त्या लिस्टमध्ये मी एक तुम्हाला फॉर्म्युला दिला होता, टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम. टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम असतो टी इज इक्वल टू 2 अंडर रूट एल अपॉन जी. मग ह्याच्यावरनं बघा, टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 एल अपॉन जी. मग ह्याच्यावरनं जीची व्हॅल्यू आली 4 एल अपॉन टी स्क्वेअर. एल म्हणजे लेंथ ऑफ सिम्पल पेंड्युलम, टी म्हणजे टाईम पिरियड. मग मी काय केलं, लॅबोरेटरीमध्ये एक सिम्पल पेंड्युलम घेतला. ओके, त्याची लेंथ बाय युजिंग मीटर स्केल मेजर केली. ह्या पेंड्युलमला मी ऑसिलेट केलं. मग पेंड्युलम असा ऑसिलेट झाला, तो या साईडला एक्स्ट्रीम पोझिशनला गेला, पुन्हा मीन पोझिशनला परत आला, नंतर तो सेकंड एक्स्ट्रीम पोझिशनकडे गेला आणि अगेन बॅक टू मीन पोझिशन परत आला. इथे आल्यानंतर त्याचे एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. बाय युजिंग क्लॉक मी ह्याचा टाईम पिरियड मेजर केला. मी काय म्हणतो लक्षात आलं, आपल्याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याची व्हॅल्यू प्रॅक्टिकली मेजर करायची आहे, एक्सपेरिमेंटली मेजर करायची आहे. मग माझ्याकडे हे रिलेशन आहे, टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम टी इज इक्वल टू 2 अंडर रूट एल अपॉन जी. मग त्याच्यावरनं जीचा फॉर्म्युलाला 4 एल अपॉन टी स्क्वेअर. मग मी सिम्पल पेंड्युलमची लेंथ मेजर केली आणि त्याचा टाईम पिरियड मेजर केला, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि त्याच्यावरनं मी जीची व्हॅल्यू डिटरमाइन केली. आता तुम्ही खरोखर जर हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला तर तुम्ही रेकॉर्ड केलेली व्हॅल्यू कधीही 9.8 येणार नाही. कायम तुमची व्हॅल्यू 9.8पेक्षा कमी तरी येईल किंवा 9.8पेक्षा जास्त तरी येईल. मे बी ते 9.81 येईल, मे बी 9.82 येईल, किंवा मे बी 9.78 येईल, मे बी 9.79 येईल. पण 9.8 ही व्हॅल्यू, एक्झॅक्ट ही व्हॅल्यू तुम्हाला कधीच प्रॅक्टिकली ऑब्टेन करता येणार नाही. मग आपण एक्सपेरिमेंट तर अगदी एक्झॅक्ट परफॉर्म केला आहे, लेंथ ॲक्युरेट मेजर केले, टाईम पिरियड ॲक्युरेट मेजर केला आहे, टिल देन आपलं आन्सर 9.8 आलेलं नाही आहे. असं का झालं माहीत नाही. ह्याला काही रिझन नाही आहे, ह्याच्या मागचं रिझन आपल्याला माहीत नाही आहे. ही जी अनसर्टन्टी असते याला एरर म्हणतात. लक्षात आलं, एरर याचा अर्थ अनसर्टन्टी इन मेजरमेंट ड्यू टू सम अननोन रिझन. आपण लेंथचं मेजरमेंट ॲक्युरेट केलं आहे, टाईमचं मेजरमेंट ॲक्युरेट केलं आहे, म्हणजे आपलं आन्सर एक्झॅक्ट 9.8 यायला पाहिजे होतं, पण
प्रॅक्टिकली आपलं आन्सर 9.8पेक्षा कमी तरी येतं किंवा जास्त तरी येतं. असं का होतं ह्याच्या मागचं रिझन आपल्याला माहीत नाही आहे. सो अनसर्टन्टी इंट्रोड्यूस इन अ रिझल्ट ड्यू टू सम अननोन रिझन इज कॉल्ड ॲज एरर. ओके, आता सपोज करा तुम्ही कॅल्क्युलेशन करू लागलाय. तुम्ही कॅल्क्युलेशन करताय, लेंथ मेजर केली. सपोज करा तुमचा फ्रेंड आहे, त्यानं तुम्हाला सांगितली की लेंथ आहे ती 1.01 मीटर आहे. ओके, पण तुमचं लक्ष नाही आहे, तुम्ही रेकॉर्ड करताना ते 1.10 मीटर रेकॉर्ड केलं. मी काय म्हणतो लक्षात आलं? ॲक्च्युअल लेंथ किती आहे? 1.01 मीटर. हे तुमच्या मित्रानं तुम्हाला सांगितलं, तुम्ही रेकॉर्डिंग करू लागलाय, पण तुमचं रेकॉर्डिंग करताना लक्ष नाही आहे. त्यामुळे तुम्ही 1.01 मीटरच्या ऐवजी 1.10 मीटर असं लिहिलं. ऑब्व्हियसली आता ह्या व्हॅल्यूनं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केले तर तुमचं कॅल्क्युलेशन चुकणार, बरोबर आहे. तुमचा रिझल्ट असणार तो ॲक्च्युअल रिझल्टपेक्षा काहीतरी वेगळाच येणार. याला मिस्टेक म्हणतात. अनसर्टन्टी प्रोड्यूस इन रिझल्ट, अनसर्टन्टी इंट्रोड्यूस इन अ रिझल्ट ड्यू टू अ पर्सन परफॉर्मिंग दॅट एक्सपेरिमेंट इज कॉल्ड ॲज मिस्टेक. म्हणजे ऑब्झर्वेशन म्हणजे जो मॅन एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय त्याच्यामुळं रिझल्टमध्ये आलेली अनसर्टन्टी याला म्हणतात मिस्टेक. मग ते रॉंग रेकॉर्डिंग असेल, कॅल्क्युलेशनच्या मिस्टेक असतील, तुम्ही रिझल्ट ऑब्टेन करण्यासाठी मल्टिप्लिकेशन करता, डिव्हिजन करता, तिथे तुम्ही डिव्हिजन करायला चुकला किंवा मल्टिप्लिकेशन करायला चुकला, त्यामुळं तुमचं आन्सर ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा वेगळं येणार आहे, तर त्याला मिस्टेक म्हणायचं. लक्षात आलं? एरर आणि मिस्टेकमधला फरक लक्षात आला? एरर याचा अर्थ अनसर्टन्टी इन मेजरमेंट ड्यू टू अ पर्सन अनसर्टन्टी इन मेजरमेंट ड्यू टू सम अननोन रिझन. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज एरर. मिस्टेक याचा अर्थ अनसर्टन्टी प्रोड्यूस इन रिझल्ट ड्यू टू अ पर्सन परफॉर्मिंग दॅट एक्सपेरिमेंट इज कॉल्ड ॲज मिस्टेक. मिस्टेकचं रिझन आपल्याला माहीत असतं, त्यामुळं मिस्टेक असतात ते 100% इलिमिनेट करता येतात. पण एररचं ओरिजिन आपल्याला माहीत नसतं, एररचा सोर्स आपल्याला माहीत नसतो, एररचं रिझन आपल्याला माहीत नसतं. त्यामुळं एरर 100% इलिमिनेट करता येत नाहीत, त्यांना आपण मिनिमाइज करू शकतो. क्लिअर झालं? आता एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असाल तर मिस्टेकचे सोर्सेस काय असतील? कॅल्क्युलेशनमधल्या मिस्टेक, बरोबर आहे. त्यानंतर रॉंग रेकॉर्डिंग, फॉल्टी इन्स्ट्रुमेंट, ह्याच्यामुळं तुमचा रिझल्ट आहे तो ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा काहीतरी वेगळा येऊ लागला आहे, ह्या म्हणजे मिस्टेक. मग मिस्टेकचं ओरिजिन, मिस्टेकचं रिझन आपल्याला माहीत असतं, त्यामुळं मिस्टेकनं आपल्याला 100% इलिमिनेट करता येतं. एररना इलिमिनेट करता येत नाही. एररना फक्त आपण मिनिमाइज करू शकतो, कारण एररचं ओरिजिन, एररचं रिझन, एररचा सोर्स आपल्याला माहीत नसतो. क्लिअर झालं? तर एरर्स अँड मिस्टेक्स. आता टाईप्स ऑफ एरर्स. हा थोडासा थेरॉटिकल पार्ट आहे. तुम्ही हे लेक्चर ऐका, ह्याचा नोट्स पण मी तुम्हाला सेंड करेन, त्या लिहून काढा म्हणजे परफेक्ट होईल. 2 टाईपच्या एरर असतात. पहिली एरर असते ती म्हणजे सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर. ओके, एरर इंट्रोड्यूस इन अ रिजन ड्यू टू अ पर्सन परफॉर्मिंग दॅट मेजरमेंट इज कॉल्ड ॲज सिस्टमॅटिक एरर. एरर इंट्रोड्यूस इन अ मेजरमेंट ड्यू टू अ पर्सन परफॉर्मिंग दॅट मेजरमेंट इज कॉल्ड ॲज सिस्टमॅटिक एरर. इन शॉर्ट, सिस्टमॅटिक एरर म्हणजेच काय? मिस्टेक. लक्षात आलं? जो पर्सन एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय, जो पर्सन मेजरमेंट परफॉर्म करतोय, त्याच्यामुळं रिझल्टमध्ये इंट्रोड्यूस झालेली एरर त्याला म्हणतात सिस्टमॅटिक एरर. एरर इंट्रोड्यूस इन अ मेजरमेंट ड्यू टू अ पर्सन परफॉर्मिंग दॅट मेजरमेंट इज कॉल्ड ॲज सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर याच्या सब टाईप असतात. पहिली म्हणजे पर्सनल एरर. पर्सनल एरर, जो पर्सन मेजरमेंट परफॉर्म करतोय
त्याच्यामुळं रिझल्टमध्ये जे एरर इंट्रोड्यूस होतात त्या म्हणजे पर्सनल एरर. म्हणजे तुम्ही आता 10th ओहम्स लॉचा एक्सपेरिमेंट केला असेल, तुम्हाला कनेक्शन करताना तुम्ही मिस्टेक केल्या, कनेक्शन चुकीचे केले, कॅल्क्युलेशन चुकीचे केले, किंवा तुम्ही ऑब्झर्वेशन टेबलमध्ये रेकॉर्डिंग करताना व्हॅल्यू चुकीच्या इंट्रोड्यूस केल्या, त्याच्यामुळं जे एरर येतात त्या म्हणजे पर्सनल एरर. एरर इंट्रोड्यूस इन अ मेजरमेंट ड्यू टू अ पर्सन परफॉर्मिंग दॅट एक्सपेरिमेंट आर कॉल्ड ॲज पर्सनल एरर. लक्षात आलं? तुम्हाला कनेक्शन करता येत नाही आहे, किंवा तिथे तुम्ही सर्किटमध्ये ॲमीटर यूज केला आहे, व्होल्ट मीटर यूज केला आहे, तर ॲमीटरचं रिडिंग तुम्हाला वाचता येत नाही आहे, व्होल्ट मीटरचं रिडिंग तुम्हाला घेता येत नाही आहे, तुम्ही रेकॉर्डिंग रॉंग केलं, तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक केल्या, तर जो पर्सन मेजरमेंट परफॉर्म करतोय त्याच्यामुळं ज्या एरर येतात त्याला म्हणतात पर्सनल एरर. ओके. सेकंड टाईप, आता ऑब्व्हियसली पर्सनल एररचं ओरिजिन आपल्याला माहीत आहे, म्हणजे 100% इलिमिनेट करता येतील. तुम्हाला जर एक्सपेरिमेंट करता येत नाही आहे तर तुम्हाला टीचरनं विचारून एक्सपेरिमेंटल स्किल डेव्हलप करता येतील. कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक होत आहेत तर तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करू शकता, त्याच्यानं कॅल्क्युलेशन केले तर ते ॲक्युरेट येतील. याचा अर्थ पर्सनल एरर या 100% इलिमिनेट करता येतं. ओके. त्यानंतर सेकंड आहे एरर ड्यू टू लॅक ऑफ एक्सपेरिमेंटल स्किल. एरर ड्यू टू लॅक ऑफ एक्सपेरिमेंटल स्किल. फॉर एक्झाम्पल तुम्ही इलेक्ट्रिसिटीचे एक्सपेरिमेंट करताय. आता इलेक्ट्रिसिटीचे तुम्ही ओहम्स लॉचा एक्सपेरिमेंट केला आहे 10thला. ॲमीटर हा कायम सिरीजमध्ये जोडायचा असतो, व्होल्ट मीटर हा कायम पॅरललमध्ये जोडायचा असतो, कनेक्शन अगदी टाईट करावे लागतात, हे तुम्हाला माहीत नाही आहे. तर ह्या एरर म्हणजे एरर ड्यू टू लॅक ऑफ एक्सपेरिमेंटल स्किल. किंवा तुम्ही ऑप्टिकचे एक्सपेरिमेंट केले असतील, ग्लास लॅब यूज केला, तिथे पिन यूज केल्या आणि त्याची इमेज प्लॉट केली, तुम्हाला ते पिन प्रॉपरली लावता येत नाही आहेत, म्हणजे तुमच्याकडे एक्सपेरिमेंटल स्किल नसतील, लॅक ऑफ एक्सपेरिमेंटल स्किल असेल, तर त्याच्यामुळं जे एरर इंट्रोड्यूस होतात त्या म्हणजे एरर ड्यू टू लॅक ऑफ एक्सपेरिमेंटल स्किल. थर्ड आहे एरर ड्यू टू लॅक ऑफ मॅथमॅटिकल नॉलेज. एरर ड्यू टू लॅक ऑफ मॅथमॅटिकल नॉलेज. आता हे बघा, आपण मेजरमेंट करतो, मेजरमेंट केल्यानंतर जो फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युल्यामध्ये त्या मेजर्ड व्हॅल्यू पुट करून आपण कॅल्क्युलेशन करतो आणि फायनल आन्सर काढतो. जसं मी इथे दाखवलं, मला ची व्हॅल्यू डिटरमाइन करायची असेल तर मी लेंथ मेजर करणार, टाईम मेजर करणार, त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार आणि मी सॉल्व करणार. मग आपल्याला ज्या वेळेला रिझल्ट ऑब्टेन करायचा असतो त्यावेळेला आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागतात. मग कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करावे लागतील. मग मे बी ते मल्टिप्लिकेशन असेल, मे बी ते डिव्हिजन असेल, ॲडिशन असेल, डिफरन्स असेल. आता सपोज करा तुम्ही कॅल्क्युलेशन करताना मल्टिप्लिकेशनमध्ये गडबड करताय किंवा तुमची डिव्हिजन करताना गडबड होऊ लागले, तुमचं रेकॉर्डिंग किंवा ॲडिशन रॉंग होऊ लागले, अशामुळं त्या रिझल्टमध्ये एरर इंट्रोड्यूस होतात. त्या म्हणजे एरर ड्यू टू लॅक ऑफ मॅथमॅटिकल नॉलेज. ह्या एरर देखील 100% इलिमिनेट करता येतील. तुम्ही तुमचं मॅथ्स प्रॉपर करू शकता, म्हणजे टीचरची हेल्प घेऊन कॅल्क्युलेशन व्यवस्थित करू शकता किंवा कॅल्क्युलेटर यूज करू शकता. ह्या एरर 100% इलिमिनेट करता येतात. ओके. पुढचं आहे ते म्हणजे इन्स्ट्रुमेंटल एरर. मेजरमेंट करण्यासाठी तुम्ही जर फॉल्टी इन्स्ट्रुमेंट यूज करत असाल तर त्या फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळं ज्या एरर इंट्रोड्यूस होतात त्याला म्हणतात इन्स्ट्रुमेंटल एरर. लक्षात आलं? मेजरमेंट करण्यासाठी आपण जे इन्स्ट्रुमेंट यूज करतो त्या इन्स्ट्रुमेंट जर फॉल्टी असेल, ते इन्स्ट्रुमेंट जर फॉल्टी असेल तर अशा फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळं मेजरमेंटमध्ये इंट्रोड्यूस झालेल्या एरर्स यांना म्हणतात एरर ड्यू टू याला म्हणतात इन्स्ट्रुमेंटल एरर. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 10thमध्ये ॲमीटर यूज केला असेल, ॲमीटरचे एका बाजूला 0 असतो, 5, 10, 15, 20,
25. आता हा ॲमिटरचा पॉइंटर आहे. ज्या वेळेला ॲमिटरमध्ये करंट नाही आहे त्यावेळेला त्याचा पॉइंटर झिरोवर असायला पाहिजे. पण सपोज करा तुम्ही प्रॅक्टिकल करताना जो ॲमिटर यूज करताय तो बंद असताना देखील त्याचा पॉइंटर 5वर आहे. ज्या वेळेला करंट नाही आहे त्यावेळेला त्याचा पॉइंटर कुठे आहे? 5वर आहे. मग आता असाही ॲमिटर तुम्ही यूज केला आणि रिडिंग घेतलं, तुमचं रिडिंग सपोज करा 20 एम्पियर आलं, तर ॲक्च्युअल तुमचं रिडिंग किती असायला पाहिजे? म्हणजे ॲक्च्युअल करंट किती आहे? 15 एम्पियरच आहे, कारण ॲमिटरचा पॉइंटर झिरोला नाही आहे. ज्या वेळेला करंट नव्हतं त्यावेळेला ॲमिटरचा पॉइंटर कुठे होता? 5वर होता. करंट पास केल्यानंतर ॲमिटरचा पॉइंटर 20वर आला. मग तुम्ही करंट 20 घेतला आणि कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन चुकणार आहे, कारण ॲक्च्युअल करंट किती आहे? 15 एम्पियरच आहे. बरोबर आहे का? मी काय म्हणतो लक्षात येते का? ज्या वेळेला ॲमिटरमध्ये करंट नसेल त्यावेळेला त्याचा पॉइंटर झिरोला राहायला पाहिजे. पण हा इन्स्ट्रुमेंट खराब झाला आहे, हा ॲमिटर खराब झालेला आहे, त्यामुळं करंट नसताना देखील त्याचा पॉइंटर 5वर आहे. बरोबर आहे? मग ज्या वेळेला करंट पास केला पॉइंटर 20वर गेला, तुम्ही करंट रेकॉर्ड केला 20 एम्पियर, पण ॲक्च्युअल करंट किती आहे? 15 एम्पियरच आहे. ऑब्व्हियसली तुम्ही 20 एम्पियरनं जर कॅल्क्युलेशन करत असाल तर मेजरमेंटमध्ये एरर इंट्रोड्यूस होणार. ही एरर ह्या फॉल्टी ॲमिटरमुळं आले. अशा एररना म्हणतात इन्स्ट्रुमेंटल एरर. लक्षात आलं? किंवा आपण हॉस्पिटलमध्ये जातो बघा, तिथे वेट करायचं असतं. आता वेट करण्यापूर्वी त्या बॅलन्सवर तुम्ही उभे राहता, त्यावेळेला त्याचा पॉइंटर कुठे असायला पाहिजे? झिरोवर असायला पाहिजे. पण सपोज करा त्याचा पॉइंटर 10वर आहे आणि त्यानं तुमचं रिडिंग 80 kg दाखवलं, तर ॲक्च्युअल तुमचं रिडिंग किती आहे? 70 kgच आहे. मग असा खराब इन्स्ट्रुमेंट, फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळं जी एरर इंट्रोड्यूस होते त्या एररला म्हणतात इन्स्ट्रुमेंटल एरर. क्लिअर झालं? आणि लास्ट सिस्टमॅटिक एररची सब टाईप म्हणजे लिस्ट काउंट एरर. ही खूप इम्पॉर्टंट आहे, लिस्ट काउंट एरर. आता लिस्ट काउंट म्हणजे काय बघा. लिस्ट म्हणजे मिनिमम, काउंट म्हणजे मेजर. एखाद्या इन्स्ट्रुमेंटनं घेतलेलं मिनिमम रिडिंग याला म्हणतात लिस्ट काउंट. ओके. अ मिनिमम रिडिंग टेकन बाय गिवन इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज लिस्ट काउंट ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. आपलं घड्याळ असतं बघा, वॉल क्लॉक. वॉल क्लॉकनं मिनिमम टाईम तुम्ही किती मेजर करता? 1 सेकंड. सो त्याचा लिस्ट काउंट किती असतो? 1 सेकंड. कंपासमधलं स्केल असतं, त्याच्यानं तुम्हाला मिनिमम लेंथ किती मेजर करता येते? 1 मिलीमीटर. तर कंपासमधलं स्केल असतं, त्याचा लिस्ट काउंट किती असतो? 1 मिलीमीटर. तर प्रॉपर क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी प्रॉपर लिस्ट काउंट असणारं इन्स्ट्रुमेंट तुम्ही यूज करायला पाहिजे. लक्षात आलं? अदरवाईज एरर इंट्रोड्यूस होते इन अ मेजरमेंट, त्या एररला म्हणतात लिस्ट काउंट एरर. लक्षात आलं? अगदी साधं एक्झाम्पल, सपोज करा एक रनिंगची रेस आहे. आता रनिंगच्या रेसला तुम्ही टाईम मेजर करते बाय युजिंग वॉल क्लॉक. तर तुम्ही टाईम मेजर केला 10 मिनिट 15 सेकंड. ओके. तुम्ही रनिंगची रेस लावले, त्या रेसचा टाईम मेजर केला बाय युजिंग वॉल क्लॉक, तर त्यानं रिडिंग आलं 10 मिनिट 15 सेकंड. अजून एकानं दुसऱ्या क्लॉकनं इन्स्ट्रुमेंट स्टॉपवॉचनं मेजर केलं, त्याचं रिडिंग आलं 10 मिनिट 15 सेकंड 20 मिली सेकंड. ओके. अजून एकानं दुसरं क्लॉक यूज केलं आणि टाईम मेजर केला, त्याचा टाईम आला 10 मिनिट 50 सेकंड 20 मिली सेकंड अँड 13 मायक्रो सेकंड. तर ह्या तिघांना कम्पेअर केलं तर हे रिडिंग मोर ॲक्युरेट आहे. बरोबर आहे? म्हणजे हा ज्यानं टाईम घेतला असेल तो विनर असणार आहे. तुम्ही जर वॉल क्लॉक यूज केला तर तुम्हाला एवढ्या रिझोल्युशनपर्यंत रिडिंग घेता येत नाही आहे. बरोबर आहे? तर प्रॉपर मेजरमेंटसाठी प्रॉपर लिस्ट काउंट असणारं इन्स्ट्रुमेंट यूज करावं लागतं. अदरवाईज मेजरमेंटमध्ये एरर इंट्रोड्यूस होते, ती एरर म्हणजे लिस्ट काउंट एरर. क्लिअर झालं? तर सिस्टमॅटिक एररच्या सब टाईप किती आहेत बघा. पर्सनल एरर, त्यानंतर एरर ड्यू टू लॅक ऑफ एक्सपेरिमेंटल स्किल, एरर ड्यू टू लॅक ऑफ मॅथमॅटिकल नॉलेज,
इन्स्ट्रुमेंटल एरर अँड लिस्ट काउंट एरर. एररची सेकंड टाईप आहे ती म्हणजे रॅन्डम एरर. रॅन्डम एरर म्हणजे एरर इंट्रोड्यूस इन अ मेजरमेंट ड्यू टू सम अननोन रिझन आर कॉल्ड ॲज रॅन्डम एरर. ॲक्च्युली एररच्या दोन टाईपपैकी पहिली टाईप आहे ती म्हणजे मिस्टेक आहे, तर दुसरी टाईप आहे ती म्हणजे ॲक्च्युअल एरर आहे. रॅन्डम एरर याचा अर्थ एरर इंट्रोड्यूस इन अ मेजरमेंट ड्यू टू सम अननोन रिझन आर कॉल्ड ॲज रॅन्डम एरर. क्लिअर झालं. रॅन्डम एररच्या ओरिजिन आपल्याला माहीत नसतं. रॅन्डम एररचं ओरिजिन आपल्याला माहीत नाही आहे, त्यामुळं रॅन्डम एररचं ओरिजिन माहीत नसतं, त्यामुळं ते 100% इलिमिनेट करता येणार नाही, तर त्यांना फक्त मिनिमाइज करता येईल. क्लिअर झालं. मी काय काय सांगितलं बघा. एरर, मिस्टेक, त्यांच्यातला डिफरन्स, एररच्या टाईप्स. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे थेरॉटिकल ॲनालिसिस ऑफ एरर. ओके, ह्या 5 स्टेप आहेत. ह्या 5 स्टेप यूज करून आपल्याला न्यूमरिकल देखील सॉल्व करायची. ओके, मग आता पहिला आहे ते म्हणजे थेरॉटिकल ॲनालिसिस ऑफ एरर. ओके, पहिली स्टेप, टेक नंबर ऑफ रीडिंग अँड फाइंड इट्स ॲव्हरेज. टेक नंबर ऑफ रीडिंग अँड फाइंड इट्स ॲव्हरेज. तो स्टेप 1 असते. डिटर्मिनेशन ऑफ ॲव्हरेज or mean value. Take number of reading and find its mathematical average. मग सपोज करा माझी इंडिव्हिज्युअल रिडिंग आहेत A1, A2, A3 डॅश 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 AN. मी N नंबर ऑफ रिडिंग घेतले. ओके, मग आता यांचं मला मॅथमॅटिकल ॲव्हरेज फाइंड करायचं आहे. देअरफॉर A ॲव्हरेज इज इक्वल टू A1 प्लस A2 plus A3 dash 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 AN divided by N. Okay, step 1, determination of average or mean value. Take number of reading and find their mathematical average. Clear झालं. Step 2, determination of absolute error. ॲब्सोल्यूट एरर. ओके, इंडिव्हिज्युअल रीडिंग ॲव्हरेज व्हॅल्यूमधून मायनस केलं की त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट एरर. सो डेल्टा A1 इज नथिंग बट A ॲव्हरेज मायनस A1. डिफरन्स इन ॲव्हरेज व्हॅल्यू अँड इंडिव्हिज्युअल रीडिंग इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट एरर. ॲव्हरेज व्हॅल्यू आणि इंडिव्हिज्युअल रीडिंग ह्यांच्यामधला जो डिफरन्स असेल याला म्हणायचं ॲब्सोल्यूट एरर. डेल्टा A1 इज इक्वल टू A ॲव्हरेज मायनस A1. डेल्टा A1ला म्हणायचं ॲब्सोल्यूट एरर इन फर्स्ट रीडिंग. ॲब्सोल्यूट एरर इन सेकंड रीडिंग A ॲव्हरेज मायनस A2. ॲब्सोल्यूट एरर इन लास्ट रीडिंग इज इक्वल टू A ॲव्हरेज मायनस AN. स्टेप 2 क्लिअर झालं. स्टेप 3, डिटर्मिनेशन ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर. डिटर्मिनेशन ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर. आता लक्ष द्या, ॲब्सोल्यूट एरर आपण फाइंड केल्या. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू मायनस इंडिव्हिज्युअल रीडिंग. ह्या सगळ्या ॲब्सोल्यूट एररचा मॅथमॅटिकल मीन, मॅथमॅटिकल ॲव्हरेज म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर. देअरफॉर डेल्टा A मीन इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ डेल्टा A1 प्लस मॉड्युलस ऑफ डेल्टा A2 प्लस मॉड्युलस ऑफ किंवा मॉड ऑफ डेल्टा AN डिवायडेड बाय N. ही झाली मीन ॲब्सोल्यूट एरर. आता एक लक्षात ठेवायची, इथे मी मॉड्युलस यूज केलं आहे. याचा अर्थ
ॲब्सोल्यूट एरर जरी निगेटिव्ह आली असेल, ॲव्हरेज फाईंड करताना ती प्लस घ्यायची. लक्षात आलं? मॉड्युलसचं मिनिंग लक्षात आलं? जरी तुमची ॲब्सोल्यूट एरर निगेटिव्ह आली असेल, टिल देन कॅल्क्युलेशन करताना ते पॉझिटिव्ह घ्यायचं. ओके. स्टेप 4, डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह एरर. Determination of relative error. So relative error is equal to delta A mean divided by A average. Okay. Ratio of mean absolute error to average value of measurement is called as relative error. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय लक्षात आलं? रेशो ऑफ ॲव्हरेज मीन ॲब्सोल्यूट एरर टू द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ मेजरमेंट इज कॉल्ड ॲज मीन ॲब्सोल्यूट एरर. आणि स्टेप 5, डिटर्मिनेशन ऑफ percentage error. Determination of percentage error. So percentage error is equal to relative error into 100. Therefore percentage error is equal to delta A mean divided by A average into 100. ही झाली पर्सेंटेज एरर. आता एखाद्या मेजरमेंटमधली पर्सेंटेज एरर डिटरमाइन करणं म्हणजेच एरर ॲनालाइज करणं. लक्षात आलं? सो बघा, एरर ॲनालिसिस आपण 5 स्टेपमध्ये कॅरी करतो. पहिली स्टेप आहे टेक नंबर ऑफ रीडिंग अँड फाइंड देअर मॅथमॅटिकल ॲव्हरेज. बरोबर आहे. दुसरी आहे डिटर्मिनेशन ऑफ ॲब्सोल्यूट एरर, म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यूमधून इंडिव्हिज्युअल रिडिंगना मायनस करायचं. डिफरन्स इन ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ मेजरमेंट अँड इंडिव्हिज्युअल रिडिंग इज नथिंग बट ॲब्सोल्यूट एरर. आपली थर्ड स्टेप आहे डिटर्मिनेशन ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर. सगळ्या ॲब्सोल्यूट एरर त्यांचा मॅथमॅटिकल ॲव्हरेज म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर. आणि एक इम्पॉर्टंट, मीन ॲब्सोल्यूट एरर काढताना तुमची ॲब्सोल्यूट एरर जरी निगेटिव्ह आली असेल तरी मीन ॲब्सोल्यूट एरर काढताना ती पॉझिटिव्ह घ्यायची. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ मेजरमेंट. त्यानंतर पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर म्हणजे रिलेटिव्ह एरर इंटू 100. ओके. एखाद्या रिडिंगमधली मीन ॲब्सोल्यूट एरर डिटरमाइन करणं, एखाद्या रिडिंगमधली पर्सेंटेज एरर डिटरमाइन करणं म्हणजेच एरर ॲनालाइज करणं. क्लिअर झालं? नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण याचे न्यूमरिकल सॉल्व करूयात, म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होईल. ओके. थांबूया तोपर्यंत. गुड लक.